वेलकम बिग बॉस मराठी सीझन 6 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर कल्ला होणार आहे, धमाल होणार आहे, नशिबाचा गेम पालटणार आहे. लेट्स रॉक. चला जाऊया या बिग बॉसच्या अलिशान अशा घरात. चला. खूप स्वागत आहे आमच्या प्रेक्षकांचं तुमचं बिग बॉसच्या घरामध्ये. आणि तुम्ही बघू शकता हे घर इतकं सुंदर आहे. खरं तर 100 दिवसांचा प्रवास हा कोणत्याही स्पर्धकाला पूर्ण करूनच जावं असं वाटणार, कारण काही घरच खूप छान आहे. चला आपण इथे लिव्हिंग एरियामध्ये जाऊया, जिथे बसून सगळेजण बसलेले असतात. बिग बॉस त्यांना आदेश देत असतात. खूप छान असं लिव्हिंग एरिया आहे, खूप छान असं काम केलेलं आहे. आणि यावेळची थीम आहे 800 खिडक्या 900 दार. तुम्ही बघू शकता तिथे. आणि हा बिग बॉसचा डोळा हा घरात आल्याला इतका कॅची करतोय ना डोळ्यांना, खूप मस्त वाटते. खूप छान घर बनवलंय. आपला स्विमिंग पूल, कारण का इथे मला खूप जास्त आवडतं. सो स्विमिंग पूल बघितलं आणि पाणी बघितलं की कमाल वाटतं. आणि अजून एक गोष्ट, खरं तर इथे खूप असे फिटनेस करणारी पण स्पर्धक येत असतात. सो त्यांच्यासाठी इथे मस्तपैकी जिम एरिया तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे खा पी पण जिम पण करा. सो असा मस्त एरिया आहे. आणि त्याच्यानंतर आपण वर जाऊया की जिथे वरून खूप गॉसिप्स होतात, सगळं बघत असतात की कोण कुठे काय करत असतं. तर चला वर जाऊया. आणि इथे मस्त पैकी तुम्ही बघू शकता. आता मी ते बसणार आहे आणि माझ्या मागे एक मस्त असा कॅमेरा आहे जो वरून सगळं टिपणार आहे अख्खं बिग बॉसचं घर. आणि माझ्या मागे देखील आहे बिग बॉस. खरं तर मला बिग बॉस यांचा आवाज ऐकायचा आहे, पण ते काय आता बोलणार आहेत आणि मला काही आदेश पण देणार नाही आहेत. या बिग बॉसच्या डोळ्यामागे काहीतरी ट्विस्ट असणार आहे, पण ते काय आहे ते बिग बॉस चालू झाल्यानंतर कळेल. आणि खरं ते एकदम स्पेशल रूम आहे. तुम्ही बघू शकता छोटी आहे, बट काहीतरी ट्विस्ट देणारी ही रूम आहे, पण खूप कमाल वाटते. तुम्ही बघू शकता आतमध्ये छोटीसा झुंबर वगैरे आलेला, खूप मोठी चेअर आहे. कदाचित मला वाटतं कॅप्टनसाठीची असावी का ही रूम. तुम्हाला काय वाटतं? कॅप्टनचा फील येतोय. कधीतरी एक स्पर्धक म्हणून पण नक्की यायला आवडेल आम्हाला. चला जाऊयात पुढे, किचन जवळ जाऊया. आणि आत्ता आपण जाणार आहोत किचन बघायला, जो माझा खूप जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे, किचन. पण ह्या किचनचे काय वैशिष्ट्य माहितीये, इथे नेमकेच आणि मोजकेच पदार्थ बनतात. पोहे, खिचडी आणि मसाले भात, चपाती, अंडी. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बनत. आणि खरं तर इथे खूप गॉसिप्स होतात. आणि महत्वाचं म्हणजे भांडी घासण्यावरून नेहमी राडे होत असतात की आज कोण भांडी घासणार. म्हणजे ज्याची ड्युटी असेल ना तरी तो विचार करतो मी भांडी नाही घासणार, तू घासशील का, असं सगळं आहे. किचन एरिया खूप मस्त बनवलेला आहे. फ्रीज बघायचं आहे तुम्हाला. फ्रीज कोणाला वाटेल हा फ्रीज आहे, पण हा फ्रीज आहे. आणि चला आता महत्वाची खोली दाखवूया, बेडरूम. खरं तर हे बेडरूम खूप बघण्यासारखे असतात. कॅप्टनची रूम, बेडरूम, वॉशरूम, बरंच काय काय आहे. आणि इथे स्वर्ग तुम्ही बघू शकता. पहिलं इथे दाखवा. इथे मुखवटा आहे, त्या मुखवट्याला असं स्वर्गाचा दार दिलेला आहे आणि डायरेक्ट तुम्ही इथे स्वर्गात. म्हणजे काहीतरी तुम्हाला अंदाज येतोय, काहीतरी ट्विस्ट असणार आहे, ती बघायला खूप मजा येणार आहे. सो चला जाऊया आता बेडरूम मध्ये. आणि आता बेडरूम मध्ये आलेलो आहोत. बेडरूम तुम्ही बघितलात तर इतका मोठा. आणि ह्यावेळी काय बॉईज गर्ल्स अशी वेगवेगळी रूम नाहीये. मस्त एकत्र राहायचंय, कल्ला करायचा आहे, झोपायचं आहे. कोणाला डबल बेड घेऊन शेअरिंग करायचं असेल तर कोणाला सिंगल बेड. आणि तुम्ही बघू शकता इतके सारे कॅमेराज, इतके सारे प्राण्यांचे चेहरे दाखवलेले. खरं तर हा झुंबर आहे ना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय. चावीचा झुंबर पहिल्यांदा बघितल्यावर वाटलं कमाल कमाल, म्हणजे खूप छान घर केलंय. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते, इथे छोटे छोटे दरवाजे आहेत, बघायचे तुम्हाला, पण सध्या बंद केलेले आहेत सगळे छोटे छोटे दरवाजे, कारण का थीमच अशी आहे 800 खिडक्या 900 दार. आणि हा बेड बघून काही आठवलं का लहानपणीच्या आठवणी, कारण का शेअरिंग करायचं ना आपण आपल्या भावांबरोबर. आणि आत्ताही तेच आहे, खूप मस्त केलेलं आहे. थोडासा मेकअप शेकअप करूया का. चला इथे बसून आपण केसाला स्ट्रेटनिंग वगैरे खूप काही करू शकतो.
चला थोडा मेकअप करूया. आणि पिंक कलरची खुर्ची दिलेली आहे मस्तपैकी, पिंकी पिंकी पॉंकी. मी अशी बसते. आता तरी सध्या माझ्याकडे मेकअपचं सामान नाहीये, पण इथे बसून सगळे आपले जरा लिपस्टिक लायनर वगैरे लावत असतात. एखाद्या घराचं बाथरूम तुम्हाला बघायचं आहे, हे आहे बिग बॉसच्या घरातलं बाथरूम. सो बाथरूमच घरासारखं इतकं लॅविश आहे. आणि या बाथरूम मध्ये ब्रश करता करता, आंघोळ करता करता आतून बाहेरून इतक्या गप्पा होतात आणि गॉसिप्स पण होतात इथे, बरं आहे का. आणि सगळ्यात महत्वाची ड्युटी असते बाथरूम साफ करणं. ती कोण जास्त घ्यायला मागत नाही, आणि जो घेतो ना तो कंप्लेंट देखील करतो. पण बाथरूम एरिया तुम्ही एकदा बघा किती भारी आहे. आणि हा आरसा कमाल आहे. नळाला पाणी आहे का बघूया जरा आपण. आहे, पाणी आहे. चला कॅप्टनचं स्वागत करूया रूम मध्ये. वेलकम. आणि ही आहे कॅप्टन रूम, जे प्रत्येक स्पर्धकाचं स्वप्न असतं, या कॅप्टन रूमवर ताबा मिळवण्याचं आणि ह्या रूमवर हक्क गाजवायचं. खूप छान आहे रूम, खूप छान आहे. एक छोटासा प्राणी पण ठेवलाय. हा नक्की कुत्रा आहे का काय कळत नाही, पण खूप क्यूट आहे. म्हणजे हे दोघे एकमेकांशी बोलणार आहेत मला वाटतं. 3 खुर्ची आहे, म्हणजे जर कोणती मुलगी कंटेस्टंट जर कॅप्टन झाली तर तिच्यासाठी खूप छानच आहे. आणि मुलगा झाला तर मला वाटतं ग्रे कलरचा सोफा आहे इथे. सो कोणाला दोघांना वाईट वाटायला नको. आणि कॅप्टन रूम मध्ये सोय असते ती बाथरूमची, ते पण बघूया. अरे बंद आहे, ठीक आहे. पण ही अशी अलिशान अशी कॅप्टन रूम. खरं तर बिग बॉसचा खेळ सुरू झाल्यावर कळत आहे पहिल्या आठवड्याचा कोण असणारा कॅप्टन. सो नक्की बघा. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग रूम म्हणजे डॅन्यूब प्रॉपर्टीज. हिंदी बिग बॉस मध्ये खूप गाजलं होतं. सो मराठी बिग बॉस मध्ये देखील पहिल्यांदाच डॅन्यूब प्रॉपर्टीजची एक वेगळी रूम तयार करण्यात आली आहे. बघूया आता मराठीचा काय जलवा आहे ते. आणि सगळ्यात महत्वाची एक रूम राहिली होती, कन्फेक्शन रूम. ती बंद आहे, ती चालू नाहीये, त्याचं दार बंदच आहे. कारण का जेव्हा स्पर्धक येणार ना तेव्हाच, कारण ह्या रूम मध्ये अनेक घडामोडी घडतात. आपले इमोशन आपण इथे शेअर करत असतो. बिग बॉसला काही सांगायचं असेल, ओरडायचं असेल, काय आदेश द्यायचे असेल तर हीच आहे ती खोली. गेल्या सीझन मध्ये हा कोपरा खूप गाजला होता, पिकनिक ग्रुप म्हणून. चला आत घेऊयात. आणि आता यंदाच्या सीझन मध्ये देखील हा कोपरा गाजणार आहे का, पिकनिक ग्रुप म्हणून. खूप नावं पडली होती, पण ही जी रूम काय तयार केली आहे गार्डन एरियामध्ये खूप छान आहे. आणि जसं ट्विस्ट प्रमाणे इथे देखील एक दरवाजा आहे. म्हणजे जसं म्हणालात ना मगाशी 800 खिडक्या 900 दार, असं तसंच काहीतरी इथे देखील बघायला मिळतंय. आम्हाला तरी बिग बॉसचं घर खूप आवडलंय. बिग बॉसच्या घरामध्ये खरं 100 दिवस राहण्यासारखं वाटतंय. खूप मजा येणार आहे, स्पर्धकांची चर्चा होणार आहे, भांडणं होणार आहे, प्रेम व्यक्त होणार आहे, इमोशन होणार आहे. फॅमिली वीक जेव्हा येणार आहे तेव्हा खूप काही आठवणी समोर येणार आहेत. त्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी. आणि नक्की सांगा की सिनेचित्रांनी बिग बॉसचं कव्हर कसं केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करा. आणि बरं का, स्पर्धकांना देखील काही सल्ले द्यायचे असेल तर आमच्या चॅनलवर येऊन नक्की सांगा. धन्यवाद.